शक्ती प्रदर्शन नाहीये, हे प्रेमाचं प्रदर्शन आहे. देशात परिस्थिती बदललेली आणि भाजपचं सरकार परत बसत नाही. जगात बदनामी होते भाजपमुळे आणि इलेक्शन कमिशनमुळे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आलेले आहेत. काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे यांचा महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर रोड शो सुरू झालाय क्रांती चौकातून ते संस्थान गणपतीपर्यंत. काय सांगाल, तुम्ही तुमच्या गडात पुन्हा आलेला आहात आणि हे शक्ती प्रदर्शन इथं दिसून येतंय. आपण पाहाल, शक्ती प्रदर्शन नाहीये, हे प्रेमाचं प्रदर्शन आहे. हे प्रेम आहे लोकांचं. खैरे साहेबांवर असेल, आमचे सगळे शिवसैनिकांवर असेल, अंबादासजी वगैरे, आम्ही सगळे तिथे आलेलो आहोत कारण या महाराष्ट्राचा आवाज आम्हाला बुलंद करायचा आहे. ही जी अगोदर गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी इथं पाऊल टाकलं तेव्हापासूनचा हा शिवसेनेचा गड होता, पण तो मागच्या 1.5 वर्षापूर्वी ढासळला आणि त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत असं दिसतं. जे डरपोक होते ते निघून गेले, जे कायर होते ते पळून गेले, जे निष्ठावंत आहेत, महाराष्ट्रासाठी लढणारे ते सगळे सोबत आहेत. अशा स्थितीमध्ये आता जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे. कारण शिवसेना फक्त इथं झेंडा कायम राहायचा, पण आता परिस्थितीमध्ये 2 भाग झालेले आहेत आणि तिकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येते. नक्कीच देशात परिस्थिती बदललेली आणि भाजपचं सरकार परत बसत नाही. पण आता तुमच्यापैकीच म्हणजे सुरुवातीपासून 1.5 वर्षापर्यंत मागे जे तुमच्या सोबत होते ते संदीपान भुमरे आता तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत. आमच्यातून निघून गेले. त्यांच्याबद्दल जे आहे ते आपण पाहिलं असेल. लोकांची भावना जी आहे, कधी त्यांच्या मतदारसंघात जाऊन विचारा काय काम केलंय. वाईन शॉपच्या बाहेर स्पीड ब्रेकर लावले, बाकी काहीच काम नाही केलं. पण अशा स्थितीमध्ये आता गेल्या 20 वर्षापासूनचा हिशोब तुम्हालाही मागतायत, त्यांनाही मागतायत. जनतेसमोर, या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेसमोर, मतदारांसमोर आता येण्याची वेळ आलात तुम्ही. पहिला हिशोब पीएम केअरचा द्या, फंडचा द्या. पण इथे गेली 20 वर्ष, 10 वर्ष भाजपचं बहुमताचं सरकार असूनही दिल्लीमध्ये कशावर प्रचार करतायत? मटन मांस मच्छी. काल हिंदू मुस्लिमवर आलेत. इलेक्शन कमिशन झोपलेलं आहे. 10 वर्षात एक काम काय केलं असेल चांगलं हे कोणी बोलत नाही. नोटबंदीबद्दल बोलत नाही, स्मार्ट सिटी बद्दल बोलत नाही, जीएसटी बद्दल बोलत नाही, 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते प्रत्येक वर्षात त्याच्यावर बोलत नाहीयेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, आत्महत्या दुप्पट झाल्यात त्याच्यावर काही बोलत नाहीयेत. पीएम आवास योजनेतून घरं मिळणार होती सगळ्यांना 2022 पर्यंत, त्याच्यावर काही बोलत नाहीयेत. काही भाजपच्या सीट कमी व्हायला लागल्या की धार्मिक दंगली घडवा, धार्मिक गोष्टींवर बोला. हे भाजपचं नेहमीचं रसायन आहे आणि ते आता यावेळी फेल होणार. पण तुम्ही असं म्हणत असताना तुम्ही ज्यावेळेस हिंदू किंवा जय भवानी जय शिवाजीचा नारा लावता त्यावेळेस तुम्हाला इलेक्शन कमिशन मात्र तुमच्याकडे बोट दाखवतो. इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे. आम्ही आधी पण बोलत आलेलो, ते जगाला दाखवते. जगात बदनामी होते भाजपमुळे आणि इलेक्शन कमिशनमुळे. आता बघा, आता ही 4थ्या टप्प्याची उमेदवारी अर्ज दाखल करताय तुम्ही, पण या अगोदर एक पूर्व विदर्भ झालेला आहे, सोबतच आणखी 2 ठिकाणी. महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती काय दिसते आहे तुम्हाला? जास्तीत जास्त महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे जिंकून येतील. पहा तुम्ही, मराठवाडा हा शेवटी बाळासाहेबांच्या सोबत, उद्धव ठाकरे सोबत आणि आता तुमच्या सोबत आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून सांगितलं जातं. आत्ताची काय स्थिती आहे? 100% आहे. इकडचं प्रेम आणि आशीर्वाद मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सगळीकडून मिळतंय. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही, आपण पाहाल देशात परिवर्तन घडणार आहे. पण मराठवाड्यातलं धाराशिव असेल, परभणी, हिंगोली याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. नक्कीच. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर सगळ्यांचा विश्वास आहे. गद्दारांवर कोणाचाच विश्वास नाहीये. आता ही जी गर्दी आहे ही, सकाळी अंबादास दानवे असं म्हणाले की केवळ पदाधिकारी बोलवलेत आम्ही आणि एकदा शिवसैनिक एकवटला तर लाखोच्या संख्येने असतो. हे काय सहज बोलवलं की येतात इतके? ही गर्दी काय दर्शवते? हे प्रेम आहे. मी परत एकदा सांगेन, प्रेमामध्ये जी शक्ती आहे, हे प्रेमाची शक्ती दिसत आहे. एकच आहे, आपण पाहायला मिळतं, ही काही सभा नाहीये. आज सभेचं नियोजन नाहीये, आज कुठूनही लोक दुसरीकडून नाही. आज खैरे साहेब फॉर्म भरणार, त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी, त्यांना त्यांचं प्रेम देण्यासाठी सगळे आलेले आहेत, पाठिंबा देण्यासाठी सगळे आलेले आहेत. ऊन पण भरपूर आहे. ऊन आहे पण जाणवत नाही, कारण त्यांचं प्रेमाची सावली आहे. एक शेवटचा प्रश्न, या निवडणुकीतलं चित्र महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर पासून सांगा तुम्ही, महाराष्ट्रात कसं राहील? आपण पाहाल, महाराष्ट्राची माती परिवर्तन घडवणार, दिल्लीत देखील परिवर्तन घडणार. हे लिहून घ्या तुम्ही. थँक्यू. अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे या रॅलीमध्ये सहभागी झालेत, रोड शो मध्ये सहभागी झालेत आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की परिवर्तन घडणार. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.